आमच्या बहिणींकरता या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही सुरू केली। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी 1500 रुपये महिना टाकणं सुरू केलं। योजना अनाउन्स केली तर काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, नाना पटोलेंचे, काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेचे उद्धवजींचे लोक, त्यांचे सगळे आमदार आमच्यावर टीका करत होते। मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम केलं। बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून मला सांगताना आनंद वाटतो या विदर्भामध्ये 25 वर्ष रखडलेले 89 प्रकल्प सिंचनाचे हे आपण पूर्ण करण्याचं काम केलं आणि म्हणूनच या विदर्भाचा जो बॅकलॉग इतक्या वर्षाचा होता आता 2027 सालापर्यंत संपूर्ण बॅकलॉग संपेल। अंतिम टप्प्यामध्ये आता सिंचनाचा बॅकलॉग राहिलेला आहे, तो पूर्णपणे संपवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो। आणि या व्यतिरिक्त पुढे बॅकलॉग तयार होणार नाही या दृष्टीनं नवीन कामं सिंचनाची इतक्या मोठ्या प्रमाणात आपण घेतली। मला सांगताना आनंद वाटतो वैनगंगा नळगंगा सारखा एक प्रकल्प हा देशातला एक अजुबा असणार आहे। अशा प्रकारचा प्रकल्प भंडाऱ्याच्या खालून वाहणारी त्या ठिकाणी वैनगंगा नदीचा जो गोसीखुर्दच्या खालून वाहणारा जो पाणी आहे ते पाणी 450 किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करणार आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत, वाशिम जिल्ह्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत। आणि यामुळे आपल्या पश्चिम विदर्भातले अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागामध्ये खारपाण पट्टा असो की दुष्काळी पट्टा असो संपूर्ण शेती ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याचं काम आपण करणार आहोत। 10 लाख एकर शेती ही सिंचनाखाली आणण्याचं काम या एका योजनेनं या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतो।